मी चिमणीसाठी घरटं बनवत आहे. त्यासाठी कार्डबोर्डचा बॉक्स घेतला आहे आणि त्यामध्ये असे न्यूजपेपरचे छोटे छोटे बॉल करून ठेवले आहे आणि हे 2 कार्डबोर्डचे सर्कल कापले आहे. त्याला मी आता मास्किंग टेप लावते. आतल्या साईडला कॉर्नरला मास्किंग टेप लावत आहे. हे पूर्ण लावून घ्यायचे असे. व्हिडिओ पूर्ण बघा, नाही तर मग तुम्हाला मी काय सांगेल ते तुम्हाला कळणार नाही. मध्ये काहीतरी मिस झालं तर तुम्हाला तुमचं घरटं बरोबर होणार नाही. हे बघा, हे आता पूर्ण त्याचे एजेस म्हणजे ज्या कडा आहेत त्या पॅक झाल्या आहे. बाहेरून पण पॅक करून हे असं पॅक करूया आपण. बाहेरून एवढं काही नाही केलं तरी चालेल. थोडंसं ह्या ज्याप्रमाणे आपण आतलं पॅक केलं तसं पॅक नाही केलं तरी चालेल. थोडंफारच करायचं लांब लांब साईडने. हा जो पसारा पडला आहे माझा बाकीचा, त्याकडे प्लीज दुर्लक्ष करा. कारण की आपण काही क्राफ्ट करायला गेलो तर मग असा पसारा 100% होणारच. तुमचाही होत असेल आणि तुम्ही मला समजून घ्याल याची मला खात्री आहे. हे बघा, हे असं लावून घ्यायचं. थोडंसं राहिलं इथे पण लावून घेऊया. हे मास्किंग टेप असेच तुटतात. कागदी टेप असतात ना ते त्यामुळे तसेच तुटतात ते. माझ्याकडनं कधीच तो सरळ टेप निघत नाही. असाच वेडा वाकडा कसाही निघतो. तुम्हालाही अनुभव असेल, नक्की सांगा मला मास्किंग टेपबद्दल. तो कागदी असल्यामुळे. आता मी कार्डबोर्डचे अशा पट्ट्या कापून घेतल्या आहेत. त्या मला लावायच्या आहेत इथे अशा लावायच्या आहेत आणि त्याला हे सर्कल लावायचे असं आणि हे असं लावायचे इथे ह्या ठिकाणी. हे बघा असं. मग हे दोन्ही इव्हन ठेवायचं. सेम खालची बाजू जी आहे ही इव्हन ठेवायची आणि बरोबर इथे आपण हे चिटकून घेऊया. नाही तर मग स्टेपलर लावून घेऊया. मला वाटतं आपण स्टेपलरचा उपयोग नको करायला, कारण की चिमण्यांच्या घरट्यासाठी वापरतो आहे. त्यामुळे मग नको. आलं डोक्यात माझं की अचानक नको. ते आपण चिमण्यांचं घरट्यासाठी बनवतो आहे, परत त्यांना ते टोचायला नको म्हणून जरा भीती वाटते. अशा ठिकाणी लावूया सेलो टेप जिथे चिमण्यांना टोचण्याची शक्यता कमी आहे. पण या ठिकाणी नाही, कारण की तो सर्कल आहे. ते त्यांचा दरवाजा मी बनवणार आहे सर्कल म्हणजे. आणि त्यात येता जाता चिमण्यांना काही लागायला नको आणि जे घरट्यांमध्ये जे त्यांचे पिल्लं असतील ते त्यांना पण काही इजा व्हायला नको म्हणून जरा आपण थोडीशी लगेच म्हणजे डोक्यात आलं ते आणि मग जरा लगेच मी तो हे आहे स्टेपलर लगेच साईडला ठेवून दिला. आता हे आपल्याला इथे लावायचं आहे असं. कसं होईल माहीत नाही. डोक्यात एक आयडिया आली होती माझ्या. म्हटलं करूया, कारण की आज मी सकाळीच एक चिमणीचं जोडपं आमच्या इथून खूप ते फिरत होतं. ते त्यांच्या घरटं बनवण्यासाठी खूप जागा शोधत होतं. मग माझ्या डोक्यात एक आली कल्पना की बाबा यांना काही जागा मिळते नाही मिळत, तर मग आपण त्यांच्यासाठी एक घरटं बनवूया. म्हटलं काय करावं. तर मग डोक्यात आली एक कल्पना की आपण त्यांच्यासाठी हे अशा प्रकारे कार्डबोर्डचं बनवू शकतो. नाही त्यांच्यासारखं विणून बनवता येत तर मग कार्डबोर्डसारखंच बनवूया. हे असं हे असं उलटं लावूया. हां, हे इव्हन इकडे करायचं होतं, चुकून इकडे. ठीक आहे. हे असं त्यांना यायला जायला आत. आता इथे या ठिकाणी आपण हे लावूया की त्यांना इथे लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल की इथे मी हे लावले आणि त्यांना लागणार नाही का, आपण याला मास्किंग टेक्निक कव्हर करून टाकूया. पण हे लागतच नाही आहे ॲक्च्युली, काढून टाकते मी. ते नाही होते. इथे मी आता ही मास्किंग टेप लावत आहे. जरा जाड मास्किंग टेप घेतला इकडे आणि इकडे दोन्हीकडे आणि तो इथे आता लावत आहे मी. हे बघा, पूर्ण पॅक करायचं जेणेकरून ते पडणार नाही. मला पूर्णच लावावं लागेल. इथे पण आपण लावूया. हे जे आहे, हा जो राऊंड आहे त्याला पण पॅक करून घेऊया आपण. हे असं हे पूर्णच म्हणजे पॅक होऊन जाणार. हे बघा, हे पूर्ण मला पॅक करायचं आहे.
त्यामुळे मी असं पूर्ण पॅक करत आहे की तो सर्कल पडू नये म्हणून, त्यांचा दरवाजा मजबूत राहावा म्हणून मी पूर्ण पॅक करत आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळीकडे लावून घेऊया. हे जे मी कापले आहेत कार्डबोर्डचे स्ट्रिप्स, हे मी आता सगळीकडे लावून घेते. इथे एक, इकडे एक, इथे एक, इथे लावणार, असं सगळीकडे मी लावून घेते. हे बघा, मी इथे सेलो टेपने पूर्ण हे जे आहेत हे स्ट्रिप्स ह्या मी लावून घेतले आहे. सेलो टेपने एकदम पॅक लावले आहे. 1 2 3 4 4 4 5 5 सेलो टेपचे मोठे मोठे जे आहेत सेलो टेप ते लावले. तुम्हाला दिसत असेल इथे. हे बघा, अशा पद्धतीने मी लावून घेतलं आहे. बघून घ्या, तुम्ही पण असंच लावून घ्या. इथे तर मी खूपच पॅक केलं आहे. आता हे जे आहे ना, हे एकमेकांना मी लावून घेते. आता इथे पण मी सेलो टेपच लावेल. सेलो टेप नाही, मास्किंग टेप, कागदी टेप. हे जॉईंट करायचं असं, आणि याला हा जो कागदी टेप आहे मास्किंग टेप तो लावायचा आहे. इथे लावायचा हे झालं आहे. मी हे काही लावले नाही, लावलं होतं परत काढलं. मला याला नारळाच्या शेंड्या लावायच्या होत्या. अशा नारळाच्या शेंड्या लावायच्या आहेत म्हणून काही प्रॉब्लेम येऊ नये. मला जरा प्रॉब्लेम येत होता नारळाच्या शेंड्या लावायला, म्हणून मी परत काढलं. आता त्याला मी नारळाच्या शेंड्या लावून घेणार आहे. अशा त्या दोऱ्याने बांधणार आहे मी या घरट्याला नारळाच्या शेंड्या लावून घेतल्या आहे आणि त्याला पूर्ण शेंड्या आहेत त्या बांधून घेतल्या आहेत अशा प्रकारे, म्हणजे इथून चिमणीला आत जाता येईल आणि इथे आत तिला काय जे तिची गवत वगैरे ठेवायचे ते ठेवता येईल आणि मग ती इथे बसून तिची जी पिल्लं आहेत त्यांना ती खायला घालेल. आता हे अशा प्रकारे झालं आहे बघा. आता हे मी आमचं जास्वंदाचं झाड आहे, इथे जागा आहे, इथे ठेवून बघते आणि हे असं ठेवते, म्हणजे त्याला काहीतरी एक नैसर्गिक लूक येईल. कारण की झाडं वगैरे असेल तर पक्ष्यांना अजून आवडतं की झाडांच्या सानिध्यात त्यांना असं घरटं वगैरे असेल तर त्यांना फार आवडतं. कारण की भरपूर असे छोटे छोटे चिमण्या येऊन गेले आहेत की त्या बघत होत्या की इथे कुठे त्यांना घरटं बनवता येईल की काय, म्हणजे भरपूर आल्या होत्या. म्हणून मला अशी कल्पना सुचली की आपण काहीतरी नैसर्गिक पद्धतीने घर बनवू. म्हणून मी हे नारळाच्या शेंड्यांपासून एक घर बनवायचा प्रयत्न केला आहे. तर बघा, तुम्हाला आवडलं असेल तर मला सांगा, आणि तुम्हाला काही अजून सजेशन द्यायचे असतील मला तर त्याही नक्की द्या. मी नक्की त्याचा वापर करून अजून चांगल्या पद्धतीने घरटं बनवायचा प्रयत्न करेन. चला तर मग परत भेटूया. बाय बाय, गुड बाय.